तोंडात टाकताच विरघळणारी पांढरी शुभ्र आणि अगदी हलवाई स्टाईल मऊ लुसलुशीत नारळाची वडी कशी बनवायची, चला अगदी सोपी पद्धत पाहूया। यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी किसलेलं ओलं नारळ, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, अर्धी वाटी मिल्क पावडर, 2 चमचे साजूक तूप आणि वेलची पावडर। सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्यावे आणि त्यात ताजा किसलेला नारळ घालावा। हा नारळ मंद आचेवर साधारण 2 ते 3 मिनिटे हलके परतून घ्यायचे आहे। नारळ जास्त लालसर भाजायचा नाही, फक्त तुपाचा छान सुगंध सर्व नारळाला लागावा आणि त्यातील कच्चेपणा दूर व्हावा, यासाठी ही प्रोसेस केली जाते। त्यानंतर लगेचच त्यात 1 वाटी दूध घालून व्यवस्थित मिक्स करावे। दुधामुळे नारळ छान मऊ शिजतो आणि वडीला एक क्रीमी व रसरशीत टेक्स्चर मिळतो। दूध मिक्स झाल्यावर कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे छान वाफ काढून घ्यावी। झाकण ठेवल्यामुळे नारळ दुधाची वाफ शोषून घेतो आणि दाणा मऊ होतो। झाकण उघडून मिश्रण पुन्हा थोडे ढवळून घ्यावे। आणि आता त्यात साखर घालावी। साखर घातल्यावर गॅस मंद ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत आणि नारळात मुरेपर्यंत 4 ते 5 मिनिटे सतत हलवत राहावे। साखर वितळल्याने मिश्रण सुरुवातीला पातळ होते, पण सतत ढवळत राहिल्याने ते तळाला लागत नाही आणि वडीचा पांढरा शुभ्र रंग तसाच राहतो। मिश्रण घट्टसर होऊ लागले की त्यात वेलची पावडर आणि मिल्क पावडर घालावी। वेलचीमुळे छान सुवास येतो, तर मिल्क पावडरमुळे खवा न वापरताही वडीला रिच टेस्ट आणि उत्कृष्ट बाइंडिंग मिळते। आता हे मिश्रण कढईच्या कडा सोडून छान एकजीव गोळा होईपर्यंत 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यावे। मंडळी, रेसिपी आवडत असेल तर अशाच टेस्टी आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करावा. एका ताटाला तूप लावून ग्रीस करावे, ज्यामुळे वड्या ताटाला चिकटणार नाहीत. आता गरम मिश्रण ताटात काढून एका वाटीच्या सपाट तळाने किंवा चमच्याने एकसारखे छान थापून घ्यावे. वाटीने दाबल्यामुळे वडी आतून पोकळ न राहता एकदम घट्ट आणि सपाट बसते. मिश्रण गार झाल्यावर सुरीने त्यावर काजू कतली सारखे किंवा चौकोनी काप द्यावेत. त्यानंतर प्रत्येक वडीवर थोडे बारीक चिरलेले पिस्ते लावून हलके दाबून घ्यावे आणि वड्या पूर्ण थंड होईपर्यंत अशा सेट होऊ द्याव्यात. अशा रीतीने आपली तोंडात विरघळणारी मऊ आणि शाही नारळाची वडी सर्व करण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.